नमस्कार, कसे आहात सर्व? तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट बनून तयार होते आणि गाजराच्या हलव्याचा रंग टिकून राहावा त्यासाठी मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे. त्याचबरोबर आपला हलवा जो आहे तो अजून पौष्टिक बनेल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी 1 किलोला थोडे कमी प्रमाणात मध्यम आकाराचे गाजर बाजारातून आणलेले आहेत आणि ते मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतले आणि अशा प्रकारे गाजराची वरची साल जी आहे ती मी काढून घेतली आणि एका बीटाचा पावभाग मी या ठिकाणी घेतला आहे, त्याचीही वरची साल मी काढून घेतली. बीट वापरल्याने काय होतं, आपल्या गाजर हलव्याला रंग तर छान येतोच आणि त्याचबरोबर आपला हलवा जो आहे तो अजून पौष्टिक बनतो. त्यानंतर आपल्याला लगेचच आपली गाजरं जी आहेत ती किसून घ्यायची आहे आणि गाजरं किसूनच घ्या. बरेच जण चॉपरने चॉप करतात, पण आपल्या हलव्याला व्यवस्थित टेक्स्चर जर हवं असेल तर त्यासाठी आपल्याला गाजरं जे आहेत ते आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी बीटही किसून घेतलेला आहे. तुम्ही बघा किती छान आपला किस जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका गॅसवर कढई गरम व्हायला ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे जे आहेत ते तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू आणि बदाम जे आहेत ते घेतलेले आहेत, त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. बघा आता या ठिकाणी आपले काजू आणि बदाम जे आहेत ते खमंग असे तळून झालेले आहेत. ते मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला आपलं जे किसलेलं गाजर होतं ते संपूर्ण त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला आपलं गाजर जे आहे ते व्यवस्थितरित्या इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये. या ठिकाणी तुम्ही अजून तुपाचा वापर करू शकतात, पण आपण जर गाजर अशा प्रकारे परतवून घेतलं तर आपल्या गाजराला रंग तर छान येतोच, पण सेंटही खूप छान येतो. गावरान तुपाचा जो सेंट आहे तो खूप मस्त येतो आणि असं वाटतं की आपण हलवायाच्या दुकानात मिळतो तसाच गाजर हलवा खात आहोत की काय. तर आपलं गाजर परततंय तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर दूध गरम व्हायला ठेवलं होतं आणि दूध उकळवून त्याची साय मी या ठिकाणी फोडलेली आहे. त्यामध्ये दूध आपल्याला थोडंसं घट्टच हवं आहे, त्यामुळे आपल्याला दूध जे आहे ते उकळवून घ्यायचे आहे आणि वरती आलेली जी साय आहे ती आपल्याला त्यामध्येच मिक्स करून द्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी ही कृती करायची आहे. इकडे आपलं गाजर जे आहे ते व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आटवलेलं दूध आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. त्याआधी मी काय केलं आहे, हलवा जो आहे तो पुन्हा एकदा परतवून घेतला जेणेकरून खाली कढईला तो चिकटणार नाही आणि आपण जे दूध होतं आटवलेलं ते यामध्ये टाकून दिलेलं आहे. टाकून दिलेलं दूध मी व्यवस्थित चमच्याच्या मदतीने त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. जर तुम्ही एका गॅसवर दूध गरम करून घेतलं आणि दुसऱ्या गॅसवर गाजराचा किस जो आहे तो परतवून घेतला तर तुमच्या वेळेची नक्कीच बचत होईल आणि हलवा जो आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर तयार होईल. गाजर हलव्याची संपूर्ण कृती आपल्याला मध्यम आचेवरच करायची आहे आणि चमच्याच्या मदतीने हलवा मधून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून दूधही आपलं व्यवस्थित त्यामध्ये आटलं जाईल किंवा शिजलं जाईल. त्यानंतर आपल्या हलव्याला दाणेदार टेक्स्चर यावं त्यासाठी मी या ठिकाणी मॅशरचा वापर करत आहे. तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही किंवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मॅशरने मॅशही करून घेऊ शकतात. असं केल्याने आपल्या हलव्याला जे दाणेदार टेक्स्चर येतं ते खूप छान येतं आणि हलवा दिसायला खूप छान दिसतो.
त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि ही साखर चमच्याने व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून द्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे कमीच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या हलव्याला छान अशी चव यावी त्यासाठी मी यामध्ये सुंठ, वेलची आणि जायफळाची पावडर अर्धा चमचा टाकत आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून देत आहे. आणि बघा व्यवस्थित आपलं दूधही या ठिकाणी पूर्ण त्यामध्ये आटलं गेलेलं आहे. हलवा आपला इथे शिजला गेलेला आहे. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स खमंग अशी तळून घेतले होते ते यामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा आपला हलवा जो आहे तो मिक्स करून द्यायचा आहे. आणि आपल्या हलव्याला द्यायची आहे आता आपल्याला फोडणी. फोडणी देण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला फक्त तूप गरम करायचं आहे. तूप कडकडीत गरम झालेलं असावं आणि अशा प्रकारे आपल्याला वरतून फोडणी देऊन द्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुपाची फोडणी दिल्याने आपल्या गाजर हलव्याला सेंट खूप छान येतो आणि चवीला देखील खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा जो आहे तो इथे तयार झालेला आहे. रंग बघू शकतात किती छान आलेला आहे आणि टेक्स्चर जे आहे ते व्यवस्थित असं खूप छान दाणेदार आलेलं आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.